नमस्कार मित्रांनो, आताच चालू केली गाडी आणि हे बघा बंद पडले परत कालसारखी. म्हणजे 2 दिवस अगोदर नाही काय तिथे गेलेलो सोलापूरला, तेव्हापासून प्रॉब्लेम द्यायला लागला आहे. गाडीचा स्टार्टच घेत नाही, मध्ये बंद पडते, गरम झाली की बंद पडते. तर हे बघा डायरेक्ट पण चालू करतोय. हा बघा, एक मिनटं दाखवतो तुम्हाला. स्टार्टच घेत नाही. हे चावी काहीच आवाज नाही, काहीच नाही. म्हणजे लाईट बॅटरीचा पण प्रॉब्लेम आहे की माहीत नाही. लाईट पण चालू आहे बघा, हेडलाईट पण चालूच आहे. एक मिनिट, हां हेडलाईट पण चालू आहे. हेडलाईट चालू आहे, लाईट चालू आहे, तरी काय माहिती काय होतं आहे. काय विषय काय कळत नाही. जेव्हापासून आलो आहे अक्कलकोटहून, तर मला वाटतं तिथं पण बंद पडलेली नाही का, 2-3 वेळा बंद पडलेली. तर डायरेक्ट करतो आहे, डायरेक्ट पण स्पार्कच घेत नाही. काय विषय झाला काय माहिती. आणि आज शोरूम पण बंद आहे इलेक्शनमुळे. काल पण बंद पडले. चिंचवडला अर्ध्या तासाने चालू होते. कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. नाही का स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे का काय काय कळत नाही. वैतागलो आज. आता ते मेकॅनिकला बोलवलं आहे, बाबा गाडीचं काय होतं काय नाही. आणि त्याला लाईव्ह लोकेशन पाठवलं आहे, तर येतोय म्हटला. मला तो अर्धा तास लागला. अर्धा तासा बोललो, अर्धा तासामध्ये तर गाडी चालू होती. कशामुळे प्रॉब्लेम होतो काय माहिती का. लॉंग रूटला नेणे म्हणून प्रॉब्लेम होते का BS6चं ज्याला प्रॉब्लेम होतो. माझ्या मित्राचं पण हे म्हणजे BS6च गाडी आहे, त्याची पण प्रॉब्लेम असाच झालेला. तो पण लांब गेलेलो कुठं तर गावाला नेलेली. त्याच्यानंतर आल्यावर त्याला पण असाच प्रॉब्लेम येत होता. मग त्याने ते स्टार्टरचं काय मागचं नाही का ते टाकलं, पण ते म्हटलं ते 3200 रुपयाला आहे. बोला तर गाडीत आपण 3200 रुपये आता खर्च करू शकत नाही एवढे. तर मग तिथे पण लय म्हणजे जाताना एकदा मला प्रॉब्लेम दिलेला अक्कलकोटला जाताना. जेव्हा बंद पडले तेव्हा पण अर्धा तास चालू घंटा ठेवली. नंतर मग येताना 2 वेळा बंद पडली, तेव्हा पण गाडी थांबवली. काल रात्री माझी ट्रिप होती, एक ट्रिप पडली, तेव्हा पण असाच प्रॉब्लेम झाला. मला कॅन्सल करायला लागली. आणि आज बोललो नेलेले शोरूम बंद होतं. म्हणलो एक गॅरेजवाल्याकडे दाखवलं, त्यांनी बोला बॅटरी तो बोला बंद पडल्यावर घेऊन या की काय बंद पडल्यावर कसे चालवणार. मला नंबर दिला, मला कॉल करा बोलला, तर कळलं नाही काय प्रॉब्लेम एवढं. तिथे याच्यावर पाण्यावर चालू केलेले आपण, जेव्हा गाडी चालू असायची. जेव्हा बंद पडते ना असं बघा, तेव्हा स्पार्क पण घेत नाही. अवघड झालं. एवढा 3 दिवस गाडी पण होती. म्हणलं आज काहीतरी थोडंफार करावं. काल पण तशीच नेली, आता पण घरीच न्यावं लागलं. आता सगळं आता उद्या नाही तर परवा उद्याच न्यावं लागेल शोरूमला. इथून नाही झाली त्या गॅरेजवाल्याकडून, तर शोरूमलाच न्यावं लागेल. दुसरं ऑप्शन नाही. मला सांगा म्हणजे कोणाचा असा प्रॉब्लेम झाला असेल बेसिकचा गाडीचा, तर काय इश्यू आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. कारण की स्पार्क पण घेत नाही चालू असताना, डायरेक्ट पण चालू होत नाही. का पाना घेऊन बसलो त्याचं पण काय स्पार्कच होतं तर स्टार्ट का होणार. बॅटरीचा प्रॉब्लेम असतो, एवढ्या लाईटी पेटल्या पण नसतात. मीटरची पण लाईट चालू, मीटरची पण लाईट चालू, सगळं चालू. थांबलो हायवेला. हायवे बघू तो येतो की नाही येतो. तिथं आहे 7-8 किलोमीटर. काय बोलतो बघू. ठीक आहे, बघू तुम्हाला चालू झालं परत सांगतो तुम्हाला काय झालं काय. मेकॅनिक आलं मेकॅनिक, बघू आता काय होतं ते स्टार्ट करायला. स्टार्टर करू का बा.
ते इथं डायरेक्टला पण स्पार्क घेत नाही ते. तिथं पण स्पार्क घेत नाही. स्टार्टरमध्ये प्रॉब्लेम आहे. नवीन टाकायला आणली मोशीमध्ये ढकलून चालू केली कशी तरी. आता बघा कशी स्टार्ट होते. गरम मध्ये पहिल्या स्टार्टमध्येच घेतली. काहीतरी मागचं स्पार्क आपलं काय ते स्टार्टरचं काहीतरी गट्टू आहे ना, तो म्हणलं करंट घेत नाही मागचा. त्याला आपण रिपेअर करून बघू, नाही तर तो 32चा टाकायचा. आता चालू झाली आहे. रिपेअर झाला तर बरं होईल. नाही तर मग 3200 रुपये. त्याला विचारलं मी, तो बोलला काय लांब गेलं म्हणून काय प्रॉब्लेम नाही झाला बोलला एवढा. मला वाटलं की लॉंग रूटला नेली म्हणून रिक्षा असा काय प्रॉब्लेम द्यायला लागला. तसा बोलला काय प्रॉब्लेम नाही लॉंग रूटला नेली तरी. आता बघू काय होतं ते. त्याला बोलला आजच कर बाबा चालू, पण सारखं ते बंद पडले नाही पाहिजे. तो कमीमध्ये झालं तर बरं होईल. आता शोरूमला नवीनच टाकायला लागेल. ह्याच्या आतमध्ये पण पार्ट असतं का? लय लवकर खराब जातं ना. त्या दिवशी तर चिंचवडला उभा होतो मी, तेव्हा पण तसाच प्रॉब्लेम झाला. 10:30 वाजले तरी चालू होतं. दुपारीच कळायला असतं तर बरं आला असता ना. दुपारी गाडी चालू होत होती ना, अशी कळलंच नाही गाडी काय झालं प्रॉब्लेम. अच्छा, म्हणजे थांब समोर बंद पडेल ना त्या टायमाला. याची गाडी बंद पडली. अरे दिवसा रात्रीचा तर लय प्रॉब्लेम होतो. दिवसा कसा काहीतरी आणि रिक्षावाले पण थांबत नाही राव. रिक्षा बंद पडली तरी. तो कोण येतो माहिती आहे का? हां हे आहे ना बघतो रिक्षावाला. हां त्याच्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड असलं ते त्याच्यावर मॅसेज टाकलं तेव्हा ते रिक्षावाले येतात. अच्छा, ग्रुप असला तर का? हां बघ ते रिक्षावाला तुमचं ते जर असलं ना हां आणि पुढं जर ते त्यांचं ते हे असलं ना स्टिकर ते अरे मी हात केला बाबा डायरेक्टचं नाही का स्पार्क नाही पकडत आहे माहीतच नाही म्हणलं. एक पण 2-3 रिक्षा मिळवलं. आता ढकलत न्यायला लागते का काय बोललो मोशीला. रिक्षावाला अजून एक जण पण आला नाही राव. आवड का थांब म्हणतोय तरी थांबले नाही रिक्षावाला. मला आता आपल्याला ढकलत न्यायला लागते आज. बघा हा पाठ येतो स्पार्कचा स्टार्टरचा. तर हा नवीन टाकायचा बोलला तर पूर्ण किट येते 3200 रुपयाची. तोला आतून जर पार्ट थोडे नॉर्मल गेले असतील तर ते आपण चेंज करू, कमी होईल बोलला 1000च्या आत. नाही तर बोलला हे पूर्ण सेट चेंज करावं लागेल. काय नाही ते करावंच लागणार. आता बघू. आज बोललो कर बाबा कसं पण सकाळी चालू झाले पाहिजे. तापलं आहे कसलं आहे ते गरम असतं. याच्यावरच आहे सगळं वाटतं ना. गाडी चालू व्हायचं याच्यावर. काहीतरी ठेवायचं ना बोल्ट. करंट सप्लाय होतंय सगळं. हां लाईट बीट सगळी लागते फक्त स्टार्टला. सप्लाय होते. गाडी उचलत धक्का चालू झाली. धक्का मारून चालू आहे. प्रॉब्लेम असतो ना गाडीत, धक्का मारून गाडी चालू झाली नसते. अच्छा त्याच्यामुळे तो बोलला का बंद पडल्यावरच कळेल आपल्याला कसं काय. असं नाही काय करत. माझा पाना बिना आहे का बघतो ना आतमध्ये. टाळा काढून ठेवतो. पाणी बिना आहे सगळं. ह्याच्यातला पार्ट गेला असेल तर कळेल का? ह्याच्यातला पार्ट गेला असेल हां
घेताना पूर्ण असेंब्ली येते काही जर पूर्ण गेले असेल तर तुम्हाला ही पूर्ण बॉडी आहे 3200 रुपये आहे पहिलं 3.5ला होती हा. GST कमी झालं 3200 गेली पहिलं त्याला महाग होती. पाट असतील का याच्यातले आतले गेले असतील तर हा आपल्याला सगळं येणार. बाजूलाच उघडले याने आपलं ते स्पेअर पार्ट सारखे घासलंय पूर्ण वाटतं ना. फार तुकडे झाले. काय झालं दिसलं का तुटले हे बघा हे कसं जॉईंट आहे हां हे तुटले आणि ही साईज आहे ना हां एवढी असते अशी मोठी हां एवढी लांबीला ते पार्क एवढी झाली मग आता आणि हे ब्रश टाकून होऊन जाईल बघा हे बी तुटले अच्छा म्हणजे कधी मध्ये मॅच व्हायचं ते हे बघा. हां अच्छा कधी मध्ये व्हायचं म्हणजे अर्धा तासाने हां तुटलंय सगळं बघा ना हे काय झालं काहीच नाही राहिलं. मग ते तुटलेलं काय हे तुटलंय का हां किटच का ब्रश आहे आपलं ब्रश तुटले सगळं ब्रश आहे ना आपल्याकडे सगळं आहे हो मोटर सहित सगळं आहे आपल्याकडे. आता टाकायची का ब्रश टाकायची गरज आहे ना फक्त बघू ना हे बँड पीस कसं आहे. व्हिडिओ काढतोय घरी दाखवायला मी टाकतो यूट्यूबला यूट्यूबला काढतो आहे ओके चांगलं आहे. हे गेलं हे नाही हे पण चांगलं फक्त ब्रश टाकून होऊन जाईल कोण झाला ब्रश टाक 500-700 पर्यंत बघ जरा कमीत कमी झालं जायला 2-3 दिवस झालं गाडीच बंद आहे तेवढे ब्रश टाकून येतो ओके अक्कलकोटला डाऊन अच्छा बाकी सगळं चांगलं आहे बोलला फक्त हे जे आहे ना हे जॉईंट असतं बोलला हे तुटलं बोलला ब्रश हे बाकी सगळं मोटर वेटर आतलं सगळं व्यवस्थित आहे कमीमध्ये होईल बोललं बरं आलं झालं तर बरं होईल सकाळी म्हणजे काढता येईल गाडी गेला आहे बघायला आता बघू कुठलं आहे ते ब्रश अच्छा हे का अच्छा किती जाड अच्छा ते तुटलं ना पूर्ण नशीब लवकर आणलं नाही तर पूर्ण टाकायला लागलं असतं सर्व्हिसिंग करतो का आपण कधी पण रात्री वगैरे पण संध्याकाळी किती वाजेपर्यंत असते 11-12 वाजे नॉनस्टॉप रनिंग नाही करायचे गाड्यांना या अरे मी नॉनस्टॉप 100 पाडला त्याच्यानंतरच बंद पडले थांबत जायचं. नंतर मला कळालं ते एका रिक्षावाला बोलला की अरे 100 किलोमीटर एवढं नाही पाळवायची 70-70 थांबायचं आता आमची गाडी गेली ना लातूरला जाताना गेली थांबत पण येताना नॉनस्टॉप आली झालं इंजिनचं काम निघलं हा ना गरम होऊन काय झालं जी मेन इंजिनची पॅकिंग असते ना हा. ती लिकेज झालं. मी वडली एकदम रोड सोलापूर हायवे एकदम हे सुखसाट चालला सुट्टामध्ये मला एकच हाताने नाही का दुसरा क्लच दाबाची गरजच नाही एक्सिलेटरवरच याला काय होतं ह्याला थंड करायला काय नाहीच आहे. नाही ऑइलला काहीच थंड नाही ना. करायला काहीच- TVS ला आहे ना टीव्हीएसला दिलं ना कूलिंग इंजिन दिलेलं आहे एअर कूलर त्याने बॅक पण पेन होत नाही सस्पेन्स चांगलं आहे त्याचे TVS च्या गाड्या नाही तेवढं. फक्त मेंटेनन्स लाईफ नाही मेंटेनन्स थोडा लागला बेटर कुळकुळ होते ते वरचं. झाला का रेस बी पकडायची गरज नाही. हा पहिल्या ह्याच्यातच झाली चालू परफेक्ट झालं उलट पहिले त्रास नव्हता ॲडव्हान्स झाला शोरूमला गेले की तुम्हाला फारच हे करून शोरूमला गेलं असते एक नंबर झाला असं खचखच पण होत नाही पूर्ण क्लिअर झालं बरोबर चला